आरक्षणासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा मनोज जरांगेंनी धनगर समाजाला केलंय। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे। अशातच जरांगेंनीही उपोषणस्थळी भेट दिली आणि धनगर समाजाला गोरगरीब धनगर बांधवांना न्याय मिळाला पाहिजे। एकही धनगरानं घरी नाही थांबलं पाहिजे। त्याशिवाय न्याय मिळणं शक्य नाही। तुमच्याकडे पण सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला नसेल कोणी बोलत, पण मी बोलतो। काही कमी नाही आपल्याकडे येण्यासाठी, बाकीच्या गोष्टीत खूप काही आहे आपल्याकडे, परंतु स्वतःच्या जातीचे लेकरबाळ जर मोठे करायचे असले आपल्याला काम बाजूला झोकून देऊन काम करावं लागतं। ते मी या व्यासपीठावरून खरंच इमानदारीने सांगतो। आम्हाला वारंवार बोर्डे साहेबांचे फोन येत होते आणि विष्णू भैयाचे भी फोन सुरू होते। त्याची लय मला तळतळ वाटायची। सारखं सारखं त्या कोरडे भैयाचे फोन असायचे, तुम्ही उभा राहिलं पाहिजे। मी राहत हो बा, पण मी यायचं म्हणलं पुन्हा टुंग टुंग सुरू होती। मलाही दम निघत नव्हता। आपण गेलं पाहिजे, आपण संघर्ष करू लागलं पाहिजे। पण आता काही काहीच पुन्हा सुरू झालं, तू जाऊ नको, त्याला बोलू नको, याला बोलव, त्याला बोलव। मी तर म्हणतो एक पिढ्याना पार आपण मरूस तर ही मिटतच नाही काही। हे म्हणते त्याच्यात जाऊ नको, ते म्हणते याच्यात येऊ नको। आणि मग जातो कुठं? ऊस तोडायला। मग जातो कुठं? तेवढीच जागा राहिली एक, धनगरांनी मराठीत यायचं नाही, मराठीने धनगरात जायचं नाही। मग दोघांच्या मध्ये एकच जागा आहे, दोघांच्या पोराने ऊस तोडायला जायचं आणि यांच्या पोराने नोकऱ्या करायच्या। आणि मी एक प्रामाणिक सांगतो, मला गर्व वाटतो ते सांगायला। खरंच माझा समाज याच्यातून बाहेर